साळुंके यांच्याकडून जाहीर झालेला आहे 50 रुपयांचा रोख. अजून देखील बघा एकही चेंडू टाकलेला नाहीये स्पर्धेतला, पण बक्षिसांची खैरात सुरू झालेली आहे हळूहळू. नक्कीच व्यासपीठावर देखील काही मान्यवर मंडळी आहेत, त्यांच्याकडून ते वाट बघतायत मॅचेस कधी सुरू होतील आणि आम्ही किस्सा कधी रिकामी करतोय. नक्कीच उत्तरोत्तरी संख्या वाढत जाणार आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडू आणि सर्व उपस्थित समाज बांधव यांना एक सूचना देखील आहे की आपल्या सर्व उपस्थितांची भोजनाची देखील व्यवस्था श्री विवेक इदाते यांच्या माध्यमातून आपण केलेली आहे. एकदा विवेक इदाते यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. श्री विवेक इदाते सामाजिक कार्यकर्ते. पहिला सामना रंगतोय पाचवली रायडर्स. माझा बर्थडे 1 जूनला आहे, सगळ्यांनी 1 जूनला हो 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 सकाळी पूजा आहे, संध्याकाळी म्हणजे हो सांगूया सांगूया नंतर. हो सांगूया सांगूया सांगूया. श्री सुभाष क्षीरसागर यांच्याकडून एक पारितोषिक आलेले आहे. एका षटकामध्ये 3 चौकार लगावणाऱ्या फलंदाजाला 500 रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार आहे. 500 रुपये. नक्कीच ही संख्या विलास साळुंके पुन्हा एकदा आलेले आहेत. प्रत्येक चौकाराला 50 रुपये आहेत विलास साळुंके यांच्याकडून. नितेश आणि पहिलं षटक घेऊन आलेलं पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना दिसणार आहे तो आशिष. एक हुकमी गोलंदाज आपल्याला पाचवली रायडर्स या संघाकडून पाहायला मिळतोय. सामना करतोय तो एक आघाडीचा फलंदाज की ज्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता गेल्या वर्षाच्या पर्वामध्ये. आणि पहिला सामना जोरदार टाळ्या स्पर्धेतल्या पहिल्या चेंडूसाठी. आणि सुंदर आणि इथे मात्र सुंदर असा सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करतो तो श्रीनाथ. मागच्या वेळेचा एक जादुई गोलंदाज आणि फलंदाज श्रीनाथ सीमा रेषेवर उभा आहे. एक या दोन आणि इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. ऑफ ब्रेक मारा करताना आपल्याला पाहायला मिळतो तो आशिष. आणि 1 धाव. आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते अक्षय याच्याकडून. मात्र या षटकामध्ये मात्र सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चैतन्याला जखडून ठेवण्याचं काम मात्र नक्कीच आशिष करतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला आशिषकडून पाहायला मिळते. आणि इथे मात्र पंच चेंडू नो घोषित करतायत. एका धावेची भर पडते आणि धावा आहेत त्या बिनबाद 2. इथे मात्र थोडासा सूर आणि 1 धाव मिळते डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव मिळते बिनबाद 3. आणि पुन्हा एकदा 1 धाव मिळते चैतन्याला. सुंदर अशी एक डिक्लेअर स्वरूपात धाव आहे. डिक्लेअर स्वरूपात आहे धाव. धावसंख्या आहे ती 4. थोडासा एक धाव. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक संपतय. सुंदर अशी गोलंदाजी. थोडंसं बहुधा ज्या क्रीडा रसिकांनी जी बक्षिसं लावले बहुधा त्यांचं प्रेशर घेतलेलं आहे आणि बहुधा त्याच नादामध्ये चेंडू निर्धाव जात आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या त्या आशिषने. बहुतेक उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक बघा एक सुंदर अशी ट्रॉफी ठेवलेली आहे. नक्कीच याच्यासाठी दावेदारी त्याने निश्चित केलेली आहे. आणि आता मात्र त्याचाच भाऊ अक्षय आपल्याला दिसतोय. आणि इथे एक सुंदर 1 धाव मिळते. 1 धाव मिळते. आणि इथे मात्र दोन्ही फलंदाजाला मात्र जखडून ठेवलेलं आहे. नवशी संघाचं देखील या दरम्यान आगमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडंसं क्रीडा रसिकांना विनंती आहे की जे कापड लावलेलं आहे ते उद्यापर्यंत टिकवायचं आहे आपल्याला. थोडंसं क्रीडा रसिकांनी मागे होऊन मॅच बघा. सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चैतन्य कदाचित थोडासा सराव कमी पडतोय. सध्या तो होमगार्ड इथे तो आपली सेवा बजावतोय आणि त्यामुळं सरावाला वेळ कमी मिळतोय. आणि त्याचं आणि विवेक धुमाळ थोडं आणि 1 धाव मिळते. धावसंख्या आहे 6 धावा. दुसरं षटक चालू. आणि ते मात्र पंट चेंडू वाईट घोषित करतायत. धावेमध्ये भर पडते. धावा होत आहेत बिनबाद 7. पुन्हा एकदा. आणि इथे मात्र थोडासा अक्षयचा सूर टप्पा त्याला अजून सापडत नाही. पहिल्या षटकामध्ये मात्र आशिषने सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या.
इथे मात्र नितेश आपल्याला आणि इथे मात्र एक धाव मिळते. एक धाव मिळते. अजून देखील थोडासा सूर गवसला पाहिजे नितेश आणि चैतुला आणि जर एकदा सूर गवसला तर त्याचं प्रत्यंतर गेल्या वर्षी सर्वांनी पाहिलेलंच आहे. अजून देखील सुंदर असा फटका सुंदर असा ग्राउंड शॉट आपल्याला बघायला मिळतो आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण उंच पुरा असा शुभम येलकर याने सीमारेषेवर अडवलेला आहे आणि एक धाव मिळते. धावसंख्या आहे 10. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि आता मात्र पुन्हा एकदा चैतन्य थोडासा त्याला सरावाला वेळ कमी मिळालेला आहे. होमगार्डमध्ये तो सध्या दापोलीच्या सेवा बजावत आहे आणि त्यामुळे थोडासा बॅटिंगवर परिणाम आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. नक्कीच सर्व आणि षटक संपतंय. दुसरं षटक संपतंय आणि दुसऱ्या षटकाअखेर धावसंख्या बिनबाद 10. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाचवली राहते. बहुतेक यावर्षी चंग बांधून आलेले आहेत की गेल्या वर्षी आम्ही उपविजेते होतो. यावर्षी मात्र तो उपशब्द हा काढायचा त्यांचा नक्की प्रयत्न असेल. आणि आता मात्र नितेश आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला आशिष कडून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शुभम मारा करतोय आणि इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर आपल्याला पाचवली संघाने बहुधा क्षेत्ररक्षणाचा जॉन्टी रोड्स या प्रशिक्षकाला बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणाचा सराव केलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण ते करतायत. धावसंख्येत भर आहे आणि मात्र इथे एक धाव मिळते. धावसंख्या आहे 12. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि एक धाव. पुन्हा एकदा बॅटच्या कडेला घेऊन गेलेला चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असं गोलंदाजी मात्र पाचवली संघाकडून यावेळेला पाहायला मिळते आणि इथे पुन्हा एकदा एक धाव मिळते आणि अशा तऱ्हेने शेवटचा चेंडू शिल्लक असावा. षटकातील एक धाव मिळते. धावसंख्या आहे 14. आता मात्र सामना करतोय तो चैतू आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते आणि षटक संपतंय. 3 षटकाअखेर धावसंख्या येते बिनबाद 15. 5च्या सरासरीने ही धावसंख्या पुढे चाललेली आणि आता मात्र श्रीनाथ गोलंदाजीसाठी आलेल्या आपल्या जादुई गोलंदाजीने गेल्या वर्षी परस्पर विरोधी संघांना घायल करून ठेवलं होतं. तो श्रीनाथ आता आपल्याला दिसतोय. आता मात्र आव्हान असणार आहे जास्तीत जास्त या षटकामध्ये धावा कशा येतील. नितेश आणि चैतन्य यांना मात्र ते आव्हान असणार आहे श्रीनाथ विरुद्ध. पहिल्या 3 षटकाअखेर धावसंख्या आहे फक्त 15. नक्कीच खेळपट्टी बहुधा फिरकी गोलंदाजीला साथ देणारी आहे. नक्कीच सर्व संघातील गोलंदाजांना हे लक्षात आलं असणार आहे आणि बहुधा सर्वच कर्णधार आपल्या फिरकी गोलंदाजांना संधी देतील. ज्याप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघातील कर्णधाराने फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती आणि इथे मात्र पहिला बळी मिळवलेला आहे. या सामन्यातील पहिला बळी मिळवण्याचा मान मिळवलेला आहे तो श्रीनाथने. सुंदर अशी लेग स्पिन गोलंदाजी करून त्याने पहिला बळी मिळवलेला आहे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो संकेत. बघूया कशा प्रकारे तो संघाला संकेत देतोय. खास मुंबईतून या वर्षी तो या स्पर्धेसाठी सुखदरमध्ये दाखल झालेला आहे आणि चैतन्याच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय तो महाळुंगे पलटण या संघाला. पाचवली सोरोदोड याचं आता मात्र मनोधैर्य थोडस उंचावलेलं दिसतंय आणि सुंदर असा पण आणि पहिला चौकार या स्पर्धेतला पहिला चौकार आणि महाळुंगेचे पाठीराखे आपल्याला मात्र आता आवाज बराच वेळ ते शांत होते आणि पहिला चौकार आणि नो देखील एकूण 5 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या आहे 20 आणि तिकडे छोटे पाठीराखे मात्र आता थोडेसे उत्साही दिसत आहेत. पिपेऱ्या वाजायला लागलेले आहेत आणि इथे मात्र हा सुंदर असा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला असता तर जास्तीत जास्त धावा मिळाल्या असत्या. आणि इथे मात्र बॉक्स आउट होतोय. एक धाव मत. एक मिनिट वेट फलंदाज बाद झालेला आहे. बॉल काउंट नसणार आहे पंचांचा निर्णय आणि एक धाव मात्र मिळते अवांतर स्वरूपामध्ये.
आणि तो दुसरा धक्का बसतोय तो संकेतच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र रुपेश आयरे या क्रीडांगणाचे जे आपल्याला स्पॉन्सर आहेत ते स्वतः रुपेश बळीराम आयरे आता मात्र मैदानावर इथे दिसत आहेत. बहुधा या षटकातील धावसंख्या 21. रुपेश आयरे आपल्या उमेदीच्या काळामध्ये सुंदर अशी फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेले म्हाळुंगे पलटण संघाचा हा एक धिप्पाड यष्टीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश आयरे. बऱ्याच काळानंतर तो मैदानावर श्रीनाथला मात्र या षटकातील दुसरं यश मिळालेलं आहे. आणि इथे मात्र तो धावबाद होतोय आणि मात्र स्ट्राईक आता मात्र मिळते ती नितेशला. बहुधा या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतात आणि तिसरा धक्का बसतोय तो रुपेशला. रुपेशच्या स्वरूपामध्ये 3 बाद 21. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे तो नितेशचा. नक्कीच अजून देखील थोडासा सूर गवसणं गरजेचं आहे म्हाळुंगे पलटण या संघाच्या फलंदाजांना. आणि पंच पुन्हा एकदा हाताचा व्यायाम करतायत. धाव 1 मिळते. 22 धावसंख्या. 3 बाद 22 आणि 1 धाव मिळते. थोडस क्रीडा रसिकांना विनंती आहे सामना पुन्हा नो 1 धाव 1 धाव मिळते. क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपलं संरक्षण देखील करायचं आहे थोडस, कारण क्रीडा रसिकांचा विमा आम्ही काढलेला नाहीये. त्यामुळे थोडस आपण आपलं संरक्षण करायचे, काळजी घ्यायची. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सुंदर फटका आणि या बुगा किती धावा मिळतात 2 धावा. 2 सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम येलकर यांच्याकडून पाहायला मिळतंय. जबाबदारी वाढलेली आहे, हे संघाची जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी देखील वाढलेली आहे, पण त्याचा परिणाम मात्र त्यांनी आपल्या खेळावर होऊन दिलेला नाहीये. धावसंख्या आहे 25 आणि इथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावा आणि म्हाळुंगे पलटण या संघाचा हा डाव संपलेला आहे. धावसंख्या आहे 27 धावा. विजयासाठी पाचवली या संघाला 28 धावांचं आव्हान असणार आहे. कदाचित हे आव्हान वाटतंय सोपं, कारण गेल्या वर्षीचा जर म्हाळुंगे पलटण या संघाचा फलंदाजांची जर फलंदाजी पाहिली तर 27 धावा म्हणजे काही नाही, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट धावा या संघाने गेल्या पर्वामध्ये केल्या होत्या आणि सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम देखील म्हाळुंगे पलटण या संघाच्या नावावर होता. मात्र या पहिल्या सामन्यामध्ये थोडासा सूर फलंदाजांना अजून गवसलेला नाही, पण तितकेच आक्रमक गोलंदाज या संघामध्ये आहेत. नक्कीच या 27 धावांचं संरक्षण ते नक्कीच करू शकतात. हो पुकारतो. यानंतर होणारा सामना आहे तो हाय व्होल्टेज सामना टेटवली चॅलेंजर्स विरुद्ध सुखदर ब्लास्टर यजमान संघ. बॉल दुसरा मी डॉक्टर अमित क्षीरसागर यांना विनंती आहे की आपण प्रथमोपचार साहित्याची व्यवस्था करायची. डॉक्टर अमित क्षीरसागर. हॅलो. चालू असलेला सामना म्हाळुंगे विरुद्ध पाचवली. 27 धावांचं टार्गेट पूर्ण केलं आणि 28 धावांसाठी टार्गेट दिलंय ते पाचवली या संघाला. म्हाळुंगे या संघाने यापुढील होणारा सामना टेटवली विरुद्ध सुखदर हाय व्होल्टेज सामना असणार आहे नक्कीच, कारण काळाची जी परंपरा होती, ज्या मॅचेस व्हायच्या त्या सुखदर आणि टेटवली, हे खूप अशी रंगतदार होणारा हा सामना पुढील आपल्या प्रेक्षकांना सर्वांना पाहायला मिळणार आहे. तरी 28 धावांचं टार्गेट घेऊन उतरले ते पाचवली संघ. यामध्ये स्ट्राईकसाठी आलाय तो अक्षय.
पुढील होणारा सामना टेटवली विरुद्ध सुखदर, दोन्ही कप्तांनी टॉससाठी यायचं आहे. आपणास विनंती आहे की आपण दोन्ही संघ कर्णधार जे आहेत ते आपण टॉससाठी यायचं आहे पॅव्हिलियनमध्ये. पाचवली संघानं सामना खेळला, त्याच्यात तो बॉल आहे, जुना बॉल जमा करायचा आहे. इथे बॉल जमा आहे. ओके, चला पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. महाविंगे संघाकडून संघाचं पहिलं षटक घेऊन येतो तो नितेश. 28 धावांचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करण्याकडे लक्ष असणारे ते पाचोली या संघाचं कोणत्या स्वरूपात आपल्या चौकार हे पाहायला मिळत आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा नितेश संघासाठी पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आला होतो नितेश. सामना करणार अक्षय, पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत नितेश, त्याचा सामना करत होता अक्षय. आणि कोणत्या प्रकारचा हा चेंडू असणार आहे. आणि पुन्हा एकदा मॅच सुरू. सुंदर असा प्रयत्न केला नितेश आणि सुंदर असा हा चेंडू स्वर चेंडू हा म्हणावा लागेल. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू संघासाठी पहिलं षटक घेऊन आला तो नितेश. पहिला निर्धाव चेंडू टाकला. पुन्हा एकदा नितेश या सामना करणार अक्षय. सुंदर आणि सुंदर असा हा मात्र बोर्ड होतोय, तो क्लीन बोर्ड झाला तो अक्षयाचा. काहीस म्हाळुंगे जे लिटल चॅम्प्स हे जोरदार तयारीत आलेले आहेत आणि संघासाठी पहिलं छान असं हे यश म्हणावं लागेल ते नितेशाच्या स्वरूपातून. संघासाठी पुन्हा एकदा दुसरा फलंदाज येतो तो विनोद. सुंदर असं षटक म्हणावं लागेल नितेशाचं. निर्धाव चेंडू, निर्धाव मध्ये पहिला विकेट घेतली आणि इथं मात्र 9 चेंडू घोषित करतायत. नो चेंडू म्हणावं लागेल. एक धाव तर नक्कीच मिळेल. 9च्या स्वरूपात पहिल्यांदाच आपलं खातं खोललं ते पाचवली या संघाने. 1 धाव, 1 बळी. पुन्हा एकदा नितेश सामना करणार विनोद आणि हा मात्र निश्चितच वाईट चेंडू म्हणावा लागेल नितेशाचा. थोडंसं प्रयत्न करण्यात अपयशी ठरला नितेश पुन्हा एकदा आणि सलग दुसऱ्यांदा टाकताना हा वाईट चेंडू. मात्र 3 धाव तर झपकन पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 3, 1 बाद 3. पुन्हा एकदा नितेश थोडंसं आपलं मनोबल खचत चाललेला असा हा नितेश. सुंदर अशी विकेट घेतली होती. पुन्हा एकदा 2 सुवर चेंडू मात्र नक्कीच टाकले. पुन्हा एकदा प्लेस केलेला चेंडू आणि इथे मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. यानंतर होणारा सामना सुखदर वर्सेस टेटवली. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी पॅव्हिलियन समोर यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक. पुन्हा एकदा नितेश सामना सुंदर असा चेंडू मारलेला आणि इथे मात्र झपकन 1 धाव पूर्ण केली. संघाची 1 धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 5. संघाचं पहिलं षटक अजून सुद्धा चालू आहे नितेशाच्या स्वरूपात आणि इथे मात्र धावसंख्या मिळते ती 1. हा सुद्धा 9 चेंडू आहे. एकूण धावा 2 मिळतात. संघाची धावसंख्या मात्र वाढते. थोडंसं खराब असं हे षटक म्हणावं लागेल नितेशाचं. स्वर चेंडू आणि 9 चेंडू याच्या स्वरूपात संघाची धावसंख्या मात्र वाढत चालली. संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 7. पुन्हा एकदा सुंदर असा मला चेंडू आणि तेवढे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. पुन्हा एकदा स्ट्राईक वाला बंटी. बंटी कुठल्या स्वरूपात चौकार मारतोय बघूया. सुंदर असा मला चेंडू आणि तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. यानंतर होणारा दुसरा सामना टेटवली वर्सेस सुखदर. दोन्ही संघनायक आलेले आहेत. मी सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सल्लागार सन्माननीय भागवत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस उडवायचा आहे. संघाची सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सल्लागार भागवत साहेब यांना विनंती करतो की दुसऱ्या सामन्यासाठी आपण टॉस उडवायचा आहे. पहिलं षटक सुद्धा संपत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 1 बाद 8. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक संकेत. पुन्हा एकदा संकेत सामना करणार बंटी आणि इथं मात्र सुंदर असा चेंडू. मात्र 1 धाव तर नक्कीच मिळणार. एका धावासमोर संघाची धावसंख्यावरती 9. गंगाधरजी यदमळ पॅव्हिलियनशी संपर्क साधा. गंगाधरजी यदमळ. पुन्हा एकदा संकेत सामना करणार बंटी कोणत्या प्रकारे चेंडू टाकतो बघूया. आणि इथं मात्र निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो संकेताचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती संकेताची.
पुन्हा एकदा संख्या सामना करतो बंटी. उत्कृष्ट मारला चेंडू आणि छानपैकी क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही तो बंटी याला. संघाची धाव संख्या मात्र नक्कीच वाढते. 1-9 10 1-10. पुन्हा एकदा संकेत. आता मात्र स्ट्राईकवर विनोद. उत्कृष्ट असा मारण्याच्या प्रयत्नात परंतु फसला इथे विनोद. आणि यानंतर होणारा सामना टेटवली वर्ष सुखदर. टॉस विन झालेल्या टेटवलीने संघनायकांना विनंती असेल की लगेचच आपण आपला निर्णय जाहीर करायचा आहे. धन्यवाद. उत्कृष्ट असं हे पुन्हा एकदा विनोद. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. सलग 2 निर्धाव चेंडू टाकले ते संकेत यांनी. विनोद आणि बंटी यांच्याशी बातचीत होताना विनोद 2 निर्धाव चेंडू खेळला. आता बघूया तिसरा चेंडू कसा खेळतो, कोणत्या प्रकारे सामना करतो विनोद. सुंदर असा मारलेला चेंडू आणि इथे मात्र नक्कीच विकेट मिळाली असती, परंतु कोणत्याही प्रकारचा बॉलचा आणि स्टंपचा संपर्क आला नाही, त्यामुळे ही एक धाव तर नक्कीच मिळेल. आता झालेल्या टॉस विन मध्ये टेटवली संघ हा विजयी झालेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. टेटवली संघ हा फाऊल आहे, एक धाव तर कॅन्सलच होईल. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो, त्यात कोणताही बदल होत नाही. त्यामुळे विनोदने केलेला हा फॉल एक धाव कमी करते ती पाचवली या संघाची. संघाची धावसंख्या 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 10. अजून सुद्धा संघासाठी 18 धावांची गरज आहे. ते पाचवली या संघाला. 12 चेंडू 18 धावा. थोडासा ताळमेळ हा जमावा लागेल तो पाचवली या संघाला. तर तेवढाच उत्कृष्टने खेळ करतात ते म्हाळुंगी संघ. 12 चेंडू मध्ये केवळ 10 धावा दिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा संघासाठी तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते संदीपजी क्षीरसागर. कृपया सामना लवकर सुरू करायचा आहे. संदीपजी क्षीरसागर सामना करणार बंटी. संदीप क्षीरसागर यांचा पहिला चेंडू सामना करतो बंटी. कोणत्या प्रकारे सामना करतो, उत्कृष्ट लगावलेला चेंडू. मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, निर्धाव चेंडू म्हणावं लागेल तो संदीप यांच्या स्वरूपातून. बंटीला चांगलाचा फटका मारला होता पण धावा काही मिळालेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा संदीप सामना करणार बंटी आणि इथे मात्र एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. संघाची धावसंख्या होती ती 11. 1-11. थोडंसं खुशीचं असं वातावरण म्हणावं लागेल ते म्हाळुंगी या संघामध्ये. तेवढाच आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना संदीपजी क्षीरसागर सामना करतो बंटी आणि उत्कृष्ट असा मारला टॅब हा. मात्र एक धाव सपकन पूर्ण केली. सेकंड धावसाठी धावणार परंतु लक्ष नव्हतं ते विनोद याचं. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ असा आहे की त्यामध्ये लक्ष आपलं हे विचलित होता कामा नये, परंतु एक धाव सुद्धा आपल्या संघाला विजयी करू शकते. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती संदीप क्षीरसागर यांची. थोडीशी बातचीत करताना तर अजून सुद्धा मोठं आव्हान उरलंय ते पाचवली या संघाकडे. पुन्हा एकदा संदीपजी क्षीरसागर तयार. सामना करतो विनोद. कोणत्या प्रकारे फटका मारतो बघूया. आणि इथे मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल तो विनोद याचा. संघाची धावसंख्या होती ती 1-14. पुन्हा एकदा संदीपजी सामना करताना विनोद. अजून सुद्धा एखादा चौकार पाहायला मिळेल क्रीडा प्रेक्षकांना. आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना एक धाव नक्की मिळेल. संघाची धावसंख्या होती ती 15. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती संदीपजी क्षीरसागर. संदीपजी क्षीरसागर यांचा कदाचित शेवटचा हा चेंडू असावा. सामना करतो विनोद. कोणत्या प्रकारे फटका मारणार, सुंदर असा फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजाचं. संदीपजी क्षीरसागर हे षटक सुद्धा संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1-15.
अजून सुद्धा 6 चेंडू 13 धावांची गरज. काहीसं खुशीचं वातावरण म्हणावं लागेल माळुंगी या संघामध्ये. 6 चेंडू आणि 13 धावा, मोठं बलाढ्य आव्हान असं पाचवली या संघाकडे. आता मात्र बंटीच्या बॅटमधून जर 2 चौकार निघाले 3 चौकार निघाले तरी सुद्धा पाचवली संघ हा विजयाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावं लागेल माळुंगी या संघाची. संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज रुपेश. पहिल्या चेंडूवर बाद झालेला रुपेश कोणत्या प्रकारे आपल्या गोलंदाजीमध्ये यश मिळवतो ते पाहायला लागेल आपल्याला रुपेश याच्या स्वरूपातून. पुन्हा एकदा बंटी बघूया कोणत्या प्रकारे आपल्या संघाला विजयाकडे खेचून नेण्याचा प्रयत्न करतो की मावळत्या सूर्याला नमस्कार करावा लागतो तो आता पाहायला आपल्याला नक्की मिळेल बंटी याच्या स्वरूपातून. 6 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा बंटी आपल्या बॅटमधून किती चौकार मारेल यावर हा संघ विजयाकडे जाताना पाहायला मिळेल. सुंदर असा फटका, मात्र निर्धाव चेंडू म्हणावं लागेल, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते या क्षेत्ररक्षकाचं. रुपेशाचा पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सर्वोदय समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम घोडरे यांनी कृपया व्यासपीठावर यावं. इथे मात्र 2 धावा नक्कीच मिळतील बंटी याला. संघाची धावसंख्या 17, अजून सुद्धा 11 धावांची गरज. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या स्वतः गोलंदाज रुपेश याचं. आता मात्र विजय खेचून घेतोय रुपेश माळुंगी या संघाकडे. बंटी याच्या बॅटमधून अजून सुद्धा चौकार निघाला नाही. सर्व पाचवली वासीय वाट बघतायत ते बंटी याच्या बॅटमधून कधी आम्हाला चौकार पाहायला मिळतोय. परंतु तेवढाच रुपेशाचं उत्कृष्ट असे ही गोलंदाजी म्हणावी लागेल. स्वतः क्षेत्ररक्षण करतोय तो रुपेश. पुन्हा एकदा सामना करतो बंटी. अजून सुद्धा प्रेक्षकांना सर्व पाचवलीवासियांना चौकाराची गरज वाटते आणि नक्कीच आहे. पुन्हा एकदा रुपेश सामना करतो बंटी. उत्कृष्ट असा फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नितेश याचं. आणि इथे मात्र विकेट सुद्धा जाते. आणि बंटीची जागा घ्यायला लागतो आशिष. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती रुपेश याची. तेवढेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नितेश याचं. माळुंगी संघाकडे विजय खेचताना इथे मात्र आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल पकडला तो रुपेश याने. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. थोडीशी फलंदाजी चमकताना नाही दिसला तो रुपेश, तोच गोलंदाजी मात्र नक्कीच चमकतोय तो रुपेश. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा श्रीनाथ. सुंदर असा फटका, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि इथे मात्र माळुंगी संघ हा विजयी होतो.